मला माहिती आहे माझा आजचा व्हिडिओ हा कोणाला झोंबणारा आहे, कोणाला टोचणारा आहे आणि कोणाचे म्हणजे नगरपंचायत प्रशासनाचे वाभाडे देखील काढणार आहे। पण एवढं असताना सुद्धा माझ्या मुक्ताईनगर शहरवासियांसाठी हा नक्कीच सुखावणारा आहे। जनताही सर्वतोपरी आहे आणि जनता सर्वतोपरी असताना त्यांच्यासाठी जर सुविधा नसतील, व्यवस्था नसेल तर हे मात्र अतिशय गंभीर आहे। म्हणून हा आजचा व्हिडिओ प्रपंच। गुड मॉर्निंग मुक्ताईनगर। तर आज सकाळी अर्ली इन द मॉर्निंग मी निघालो आहे मॉर्निंग वॉकला आणि मुक्ताईनगर शहरातील गजानन महाराज मंदिर परिसर ते बस स्थानक अक्षरशः 1.5 किलोमीटरचा अंतर मी आता पायी चालून रस्त्यामध्ये असलेली स्वच्छता किंवा अस्वच्छता या संदर्भात जी काही भूमिका असेल आणि नगरपंचायत या संदर्भात किती यशस्वी होते किंवा नाही होत हे आपण आज बघणार आहोत। बघूया हा आपला मुक्ताईनगर गजानन महाराज मंदिराचा परिसर ते बस स्थानकाचा परिसर। हा गजानन महाराज मंदिराच्या भिंतीच्या बाहेरीलच रस्ता, ज्या ठिकाणी एक विद्युत जनरेटर लावलेला आहे त्याच्या खाली साचलेली ही घाण आणि हा घाणीचा रस्ता हा माझा पहिला टप्पा। रस्त्याचे कडे जर पाहिले तर ते अतिशय मात्र घाणेरडे आहेत। बघू शकतो या ठिकाणी बेंचेस ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी पडलेला केर कचरा रस्त्याच्या कडेला। खदान परिसर मध्ये मी जात नाही, कारमध्ये जाण्याचा लायकही रस्ता नाही आणि ती स्वच्छता तर विचारूच नका मधली, अतिशय घाण त्या ठिकाणी आहे। लागून असलेला रस्ता, या ठिकाणी साचलेली पूर्ण घाण, केर कचरा, उकिरड्याप्रमाणे हा रस्ता झालेला आहे, म्हणजे रस्त्याची बाजू झालेली आहे। बघू शकतो आपण रस्त्यावर रस्त्याच्या साईडला लागलेली ही वाहने आणि त्याच्या बाजूला असलेली घाण। त्यानंतर हा एक हौद आहे मुक्ताईनगर नगरपंचायतने तत्कालीन काळात बांधलेला, ज्या हौदावर महिला पाणी म्हणजे कपडे धुण्यासाठी व त्याचा उपयोग करत होते, प्राण्यांना पिण्यासाठी पाणी होतं, त्याची आज अतिशय दुर्दैवी अशी अवस्था आहे। कोणत्याही प्रकारचं पाणी त्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही आणि आज नव्हे अनेक वर्षांपासून त्यात पाणी नाही आणि ही त्याच्या शेजारी झालेली घाण। तहसीलदार यांचे शासकीय निवासस्थान ज्या ठिकाणी आहे ते पोहोचलेलं आहे शासकीय निवासस्थानापर्यंत। हे शासकीय निवासस्थान आपल्याला दिसत आहे तहसीलदार साहेब यांचं, आणि त्यांच्या गेटच्या बाहेर ही पडलेली घाण। ज्या ठिकाणी शासनाचे अधिकारी राहतात त्या अधिकाऱ्यांच्या घरासमोरच जर ही परिस्थिती असेल तर मग मात्र बाब गंभीर आहे, हे तेवढेच त्रिवार सत्य आहे। बघू शकतो ही घाण अक्षरशः त्यांच्या गेटवरच पडलेली आहे आणि मागे आपण बघू शकतो तहसीलदार यांचे निवासस्थान। डॉक्टर जयस्वाल यांच्या हॉस्पिटलच्या समोर म्हणजे ICICI बँकेच्या समोर हा पडलेला केर कचरा आणि इथे झालेली घाण। वरणगावकडून मुक्ताईनगरकडे जाताना गायत्री हॉस्पिटल समोर ही असलेली रस्त्याची दुरावस्था, म्हणजे रस्त्याची म्हणत नाही मी, रस्त्याच्या कडेला असलेली दुरावस्था तुम्ही बघू शकतात। पूर्ण घाण, केर कचरा, गटारी काढलेल्या आहेत पण त्यामध्ये साचलेला कचरा व गटारीची घाण जशीची तशी पडलेली आहे, ती अजूनही उचललेली नाही। कोरडा झालेला हा ओला भाग पूर्णचा पूर्ण म्हणजे जवळपास कमीत कमी 3 ते 4 दिवसांपासून असाच पडलेला आहे, हे तेवढं सत्य आहे। गटारी आता नगरपंचायतने स्वच्छ केल्या का स्थानिक नागरिकांनी, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। बघू शकतो आपण या ठिकाणी गायत्री हॉस्पिटल समोर आता हा मुख्य चौकाला लागून असलेला, म्हणजेच की आता मुख्य चौकाला झाली इथून सुरुवात। आता आपण इथून बघूया की रस्ता कसा दिसतोय, म्हणजे तो वरणगाव रोड होता परंतु आता मुख्य चौक मुक्ताईनगर शहरात असलेला त्या चौकाला लागून असलेला बस स्थानकाच्या म्हणजे बस डेपोच्या बाजूचा हा रस्ता आणि त्या रस्त्याची असलेली ही दुरावस्था। स्वच्छता शहरात आहे किंवा नाही
हा प्रश्न या ठिकाणी पडल्याशिवाय राहणार नाही। हा पूर्ण डेपोचा परिसर आहे। भाजी गल्लीमध्ये मी अजून गेलो नाही, परत येताना भाजी गल्लीमध्ये जाणार आणि भाजी गल्लीचे सुद्धा स्वरूप तुम्हाला नक्कीच दाखवणार। आगारासमोर आपण पोहोचलेलो आहोत आणि ST आगाराच्या गेटच्या समोरची बाजू बघा। ST डेपो केर कचरा रस्त्यावर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आलेला आहे। त्याचे काम चालू आहे म्हणून तो परिसर यातून आपण वगळणार आहोत, कारण अजून त्या ठिकाणी काम चालू आहे। ही डेपोला लागून असलेली दुकानं आणि त्या ठिकाणी असलेली ही घाण चौकातली घाण आहे। हा प्रवर्तन चौक, इथे भारताचा झेंडा असतो। मुख्य प्रवर्तन चौकात स्वच्छता या ठिकाणी दिसते आहे, हे आपण नाकारत नाही। म्हणजेच की सकाळी सकाळी स्वच्छता ही झालेली आहे, पण ती रस्त्यांची झालेली आहे। रस्त्याच्या कडेचं काय, दुकानदार स्वतः आपले केर कचरा काढतात, साफ करतात दुकानासमोरील, मात्र त्याला उचलून नेण्याची क्षमता नगरपंचायतची आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। रस्तासुद्धा झाडलेला आपल्याला दिसत आहे। हा जुने गावाकडे जाणारा रस्ता। आपण थोडंसं खामखेडा रस्त्यावर ओढूया, एक 100 फूट पुढे जाऊ आणि नंतर मग बसस्थानकाकडे जाऊ। सूर्याला समोर झालेली घाण, ही घाण कोण उचलणार हा आता प्रश्न अनुत्तरितच आहे। रस्ता अतिशय स्वच्छ टापटीप सफाई केलेला आहे, यात वाद नाही, परंतु सभोवतालचा परिसर हा तेवढाच महत्त्वाचा आहे स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून। नगरपंचायत याकडे लक्ष देणार का, असे मुद्दे आता या ठिकाणी निर्माण होत आहे। हे या ठिकाणी मासे विक्रेते, मांस विक्रेते बसतात, त्याच्या कडेला खाली रस्त्याच्या खाली पूर्ण घाण ही टाकून देण्यात आलेली आहे। मधला भाग विचारूच नका, त्या संदर्भात मी बोलत नाही। दुकानदारांचा विषय आहे, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे, त्या संदर्भात नगरपंचायत जागा देईल नाही देईल हा नंतरचा प्रश्न, त्यामुळे मी मधल्या विषयावर पडत नाही। परंतु रस्त्याच्या कडेला असलेली जी अस्वच्छता आहे त्याचं काय, हा मुद्दा या ठिकाणी नक्कीच निर्माण होतो। बघा, SM कॉलेजच्या समोर मी येऊन पोहोचलेलो आहे। संत मुक्ताबाई कॉलेज महाविद्यालय, अतिशय सुंदर टापटीप अशी स्वच्छता कॉलेजच्या परिसरात आणि या रस्त्यावर देखील। कॉलेजच्या बाहेरच्या बाजूचा जो रस्ता आहे परत जाण्याचा, म्हणजे प्रवर्तन चौकाकडे जाण्याचा, या रस्त्याच्या कडेला असलेली घाण ही मात्र आपल्याला नक्कीच अधोरेखित करावी लागेल, कारण हा शिक्षणाचा परिसर आहे, महाविद्यालयाचा परिसर आहे। शेकडो विद्यार्थी या ठिकाणी येतात, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा अभ्यास करतात आणि बाहेर जाऊन अशी अस्वच्छता दिसत असेल तर ते तालुक्यातून येणारे विद्यार्थी मुक्ताईनगर नगरपंचायतचं काय नाव नेत असतील, हा महत्त्वाचा मुद्दा आहे। आपण एकदा मुख्य चौकात पोहोचलेलो आहे आणि प्रवर्तन चौकामध्ये मी आधीच सांगितलं की स्वच्छता अतिशय सुंदर आहे। या ठिकाणी काही दिवस आधीच एक अतिक्रमण काढण्यात आलं होतं, म्हणजे मागे सरकवण्यात आलं होतं। दुकानदारांनी आपली दुकाने खरोखर मागे घेतलेली आहे, दुकानदारांचं कौतुक। पण हा चौक अतिशय सुशोभित सुंदर। पुढे बघूया। मुख्य प्रवर्तन चौकातूनच ही एक बाजू आहे, ज्या ठिकाणी आधी मुतारी होती आणि समोर छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोरच ही पडलेली घाण, मात्र स्वच्छता झालेली नाही। ही दुर्दैवी बाब आपल्यासाठी। म्हणजे छत्रपती शिवरायांचा पुतळा, अश्वारूढ पुतळा अक्षरशः समोर आहे माझ्या,
आणि त्या ठिकाणाहून फक्त 50 फुटावर ही पडलेली घाण की जी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना स्वच्छता करता आलेली नाही, ही दुर्दैवी बाब. ही IDBI बँकेच्या समोरचा परिसर गंभीर आहे. म्हणजे मुख्य चौकाला लागून असलेला IDBI बँकेचा हा परिसर जर इतका घाणेरडा असेल तर मग मात्र नगरपंचायतच्या स्वच्छतेचा बोजवारा वाजलेला आहे का, असा प्रश्न ग्रामस्थांनी विचारला तर नवल वाटायला नको. सारा समर्जित कॉम्प्लेक्सच्या समोरील हे दृश्य आहे. नर्मदा मेडिकल, नाकोडा स्वीट्स वगैरे, दुतर्फा रस्ता स्वच्छ. दुकानदारांनी आपली दुकाने कचरा काढून बाहेर ठेवलेला आहे. आता नगरपंचायत कधी नेणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. साई डेअरीच्या समोरील म्हणजे कॉम्प्लेक्सच्या समोरील हा परिसर, या ठिकाणी झालेले घाण केर कचरा हा नेहमीचाच या ठिकाणी बघू शकतो. रेस्ट हाऊसच्या बाजूला असलेले दुकानं त्या ठिकाणी स्वच्छता दिसते आहे. मात्र साईड एरियाच्या समोरील कॉम्प्लेक्सच्या समोरील रस्त्यावर मात्र केर कचरा घाण ही स्पष्टपणे आपल्याला दिसून येते. ललित रेडीमेडच्या समोर आलेली ही घाण रस्त्यावर आलेली ही घाण आहे. रेस्ट हाऊस समोर झालेला गोठा. रेस्ट हाऊस म्हणजे बस स्थानकाला लागून असलेल्या रेस्ट हाऊसच्या भिंती समोर असलेली झालेली घाण तारेचे कुंपण केले आहे. त्यामध्ये उकिरडा, शेणाचा उकिरडा आणि झालेली घाण. बस स्थानकासमोर बसण्याची ही जागा आणि त्या ठिकाणी असलेली अस्वच्छता याकडे नगरपंचायतचं कधी म्हणजे लक्षच नाही असं माझं मत आहे. हे बस स्टँड, बस स्थानकासमोर आपण आलेलो आहोत. बस बाहेर निघताना बघू शकतात आपण पूजा रेडीमेडच्या खाली, म्हणजेच की पूजा सुपर शॉपी आणि पूजा रेडीमेडच्या खाली उभं आहोत. या ठिकाणी रस्त्यावर साचलेली सगळी अस्वच्छता दुकानांच्या समोर. गुंजन कलेक्शन म्हणजे बसस्थानकाच्या समोर असलेले कापड दुकान, या ठिकाणी झालेली ही अस्वच्छता. शासकीय विश्रामगृह. आता भाजी गल्लीकडे म्हणजेच की बसस्थानकाकडून पुन्हा एकदा भाजी गल्लीकडे परत आलेलो आहोत. बघू आपण भाजी गल्लीचा परिसर. या ठिकाणी आहेच आपल्याला दिसते आहे अस्वच्छता किती आहे. म्हणजे मुख्य रस्त्यावर थोडीफार स्वच्छता, आजूबाजूला मात्र गंभीर परिस्थिती. भाजी गल्लीचा मुख्य रस्ता. त्यावर झालेली अस्वच्छता, काही ठिकाणी स्वच्छता. फॅक्ट चेकमध्ये भाजी गल्ली स्वच्छ सापडते आहे, हे विशेष. दुकानदार आपल्या दुकानासमोरील सगळा केर कचरा जाळत आहे. JDCC बँक बाजूला असलेली घाण. साफसफाई सुरू आहे. पुन्हा एकदा गजानन महाराज मंदिराच्या जवळ म्हणजे जवळपास 2.5-3 किलोमीटरचा प्रवास पायी करत मी या ठिकाणी परत आलेलो आहे. आणि आता या संदर्भात थोडीशी फॅक्ट चेक आपण करूया. मित्रांनो,
आज संपूर्ण मुक्ताईनगर शहर म्हणजे त्यातल्या त्यात गजानन महाराज मंदिर ते बसस्थानक एवढा परिसर मी आज पाहिला, अभ्यासला. यामध्ये मला नक्कीच जाणवलं की तहसीलदारांचं म्हणजे निवासस्थान असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरची जागा असेल, याही पलीकडे अजून बसस्थानक परिसरातील काही दुकानं असतील आणि विशेष म्हणजे काही प्रमुख दुकानं जे असतील त्या ठिकाणी अतिशय रस्त्याच्या कडेला अस्वच्छता आपल्याला आढळून आली. एवढंच काय, मुक्ताईनगर शहरात एक केंद्रीय मंत्री आहेत, 2 आमदार आहेत. एवढंच नव्हे, महिला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. एवढंच नव्हे तर काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष आहेत. असे असताना नगरपंचायत मात्र निर्ढावलेली आहे का, असा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण होत आहे. ही जी अस्वच्छता आहे, ही अस्वच्छता नक्कीच आपल्याला अस्वस्थ करणारी आहे. म्हणजेच की हे रस्ते अतिशय स्वच्छ आहेत हे मी आधीच सांगितलेलं आहे आणि जे योग्य आहे ते मी मान्य करणार. पण हे रस्तेसुद्धा नगरपंचायत प्रशासनाने ते झाडलेले आहेत की वाहनांमुळे ते झाडले गेलेले आहेत, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका व सबस्क्राईब करायला विसरू नका. वाडेकर्स इन्फो न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.